इकडे सरकारनं मोठा गाजावाजा करत राज्यभर जलजीवन मिशनच्या कामांचं उद्घाटन केलं। मात्र नंदुरबार 2023चा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी नागरिकांची समुद्रकिनारी गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळं गजबजली। थर्टी फर्स्ट करा पण दमानं आणि संयमानं। मुंबईमध्ये 5 जानेवारीपर्यंत जमाव बंदी, फटाके, बँड आणि लाऊड स्पीकर्सलाही मनाई। न्यूझीलंड सिडनीमध्ये नववर्षाला सुरुवात, आतषबाजी करत 2024चं जंगी स्वागत। ऑकलंडच्या स्काय टॉवर इथे आकर्षक आतषबाजी। नववर्षाच्या पूर्वसंध्येला समुद्रकिनारी मुंबई पोलिसांच्या सुमारे 16 बोटी तैनात। प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी तर तळीरामांवर करडी नजर। रेव पार्टीवर ठाणे पोलिसांची धडक कारवाई। एमडी चरस गांजासह अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई। राज्य सरकार रेव पार्टीमधूनच निर्माण झालेला आहे संजय राऊतांचा आरोप, तर ड्रग्ज विरोधामध्ये कारवाया न करणाऱ्या विरोधकांना आता बोलण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार, वैभव नाईक यांचा दावा, तर पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। जयंत पाटील भाजप बरोबर येणार असल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता। जयंत पाटील शरीरानं तिकडे, मात्र मनानं अजित पवारांबरोबरच। संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट। संजय राऊतांसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये डीएनए टेस्टिंग किट्स उपलब्ध नसल्याची केली तक्रार। बावीस जानेवारीला सर्वत्र दिवाळी साजरी करा, मंदिर आणि प्रमुख इमारतींना विद्युत रोषणाई करा, मुख्यमंत्र्यांच्या पालिका आयुक्तांना सूचना। संभाजीनगरच्या वाळूज येथील सनशाईन एंटरप्राइज कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत। अकोला जिल्ह्यामधील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकावर दरोडेखोरांचा गोळीबार, परिसरामध्ये नाकाबंदी, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। नमस्कार, महाराष्ट्र देशामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत